नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारचे थकीत मानधन आता कोणत्या तारखेपर्यंत मिळणार, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. तर आजच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे राज्य सरचिटणीस आहेत सूर्यमणी गायकवाड यांनी वित्त विभाग एकूणच अर्थ विभागाकडे माननीय काकडे साहेब यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण असं माहिती या ठिकाणी निवेदन घेऊन गेल्यानंतर या चर्चेनंतर त्यांनी एकूणच मार्च अखेरपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जे केंद्र सरकारचं थकीत मानधन आहे ते जमा होणार असल्याची अपडेट दिलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जो केंद्र सरकारचं थकीत मानधन आहे तो कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे व नेमकं याबद्दल सविस्तर अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, मला प्रत्येक अंगणवाडीच्या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात की ताई, केंद्राचं जे मानधन आहे थकीत मानधन ते नेमकं कधी होणार आहे. तर त्या ताईंसाठी व संपूर्ण महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे. जवळजवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट या ठिकाणी म्हणावा लागेल. खरं तर आनंदाची अपडेट असो पण कोणतीही असो, तुम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणाने आपलं कर्तव्य, आपलं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला दर महिन्या या ठिकाणी जो मानधन आहे तो मिळणं गरजेचं आहे. परंतु जवळजवळ 3-4 महिने झाले केंद्र सरकारचा जो थकीत मानधन आहे तो अद्यापही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेला नाही. तर बघा, त्याच सेविकांसाठी मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारचे थकीत मानधन मार्च अखेरपर्यंत मिळणार. पहा सविस्तर अपडेट. राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले केंद्र सरकारचे थकीत मानधन आता लवकरच मिळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. महिला व बालविकास आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या चर्चेनंतर माननीय काकडे साहेब अर्थ विभाग यांनी याबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आज आपले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य सरचिटणीस माननीय श्री सूर्यमणी गायकवाड यांनी या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे जे केंद्र सरकारकडून येणारे थकीत मानधन आहे ते मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी पूर्ण होणार आहे असं देखील या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना जवळजवळ 3 महिने झाले. या 3 महिन्यांपासून अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मानधनाचा काही भाग थकीत होता. त्यामुळेच राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या महिला व बालविकास विभागाला पाठपुरावा देताना आपल्याला दिसून येतो आहे. जवळजवळ या ठिकाणी मानधनाबाबत जो थकीत मानधन आहे त्याच्याबद्दल संपूर्ण राज्यभर आता चर्चा चालू आहे. व तसेच मे महिन्यामध्ये जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उन्हाळी सुट्टी जी मंजूर होते, जी जवळजवळ सेविकेला 16 दिवस आणि मदतनीसांना 16 दिवस, तर जवळजवळ 10 एका महिन्याचं पूर्णपणे सुट्टी देणं गरजेचं आहे असं देखील या ठिकाणी मागणी संपूर्ण राज्यभरातून आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि याच मागणीला जोर धरून आपला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. खरं तर आपल्या जयश्री ताईंनी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकूणच आपल्या समन्वय समितीच्या वतीने त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि संपूर्ण राज्यभर त्यांना 100% प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जातोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतो आहे. खूप मोठ्या विचारांनी त्यांनी या ठिकाणी समाजसेवाचा जो वसा घेतलेला आहे तोही या ठिकाणी प्रगतीच्या दिशेने पडणारा हा एक पाऊल आहे. येत्या लवकरच आपल्याला एका महिन्याची उन्हाळी सुट्टी देखील मंजूर होणार आहे. आणि बघा पुढे, याच पार्श्वभूमीवर आपल्या महिला व बालविकास आयुक्तालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आलेली आहे. आणि याच बैठकीत अर्थ विभागातील माननीय काकडे साहेबांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे आणि मार्च अखेरपर्यंत हा निधी वितरित करण्याचे नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंगणवाडी कर्मचारी बालकांचे पोषण, शिक्षण, लसीकरण तसेच गर्भवती मातांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची जबाबदारी पार पडत असतात.
ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये बाल विकासासाठी त्यांचे जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि अशाच परिस्थितीत त्यांचे मानधन वेळेवर मिळणे हे अत्यंत गरजेचे असते। त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारा हा थकीत निधी मिळाल्यानंतर अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहे। अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत निधी वितरणाची प्रक्रिया ही पूर्ण करण्याचे या ठिकाणी नियोजन आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी थोडा संयम ठेवण्याचे आवाहनही करण्यात आलेलं आहे। सध्या या संदर्भात देखील महिला व बालविकास विभागाकडून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून निधी मिळताच तो संबंधित जिल्हे आणि प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। एकूणच पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एक दिलासादायक आणि सकारात्मक बातमी आहे। येत्या मार्च अखेरपर्यंत म्हणजे याच महिन्यामध्ये शेवटपर्यंत म्हणजे अखेरपर्यंत केंद्र सरकारचे थकीत मानधन जे आहे ते मिळण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी याकडे लक्ष लावून आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्या राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी राज्य कर्मचाऱ्यांसाठी एकूणच या ठिकाणी केंद्र सरकारचा जो थकीत मानधन आहे तो या महिन्यामध्ये म्हणजे मार्च अखेरपर्यंत मिळणार असल्याची अपडेट आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।